पुढची विशेष बातमी आपण बघूया। मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हरा करना है या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये आणि या वादामध्ये इम्तियाज जलील यांची एंट्री झाल्यानंतर तर वाद आणखीनच पेटलेला आहे। इम्तियाज जलील आणि भाजप नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झालेत, बघूया। कैसा हराया पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा। एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों उसके जहेज में आया था हिंदुस्तान। ठाण्याच्या मुंब्र्यात एमआयएम विरुद्ध भाजप हा संघर्ष आता वाढत चाललाय। दोन्ही बाजूंनी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आता हा वाद आणखी चिघळल्याचं चित्र आहे। भाजप नेते किरीट सोमय्या आणि एमआयएमचे इम्तियाज जलील असा राजकीय संघर्ष पेटला आहे। माजी खासदार नवनीत राणा आणि इम्तियाज जलील यांच्यातही याच प्रकरणावरून जुंपली आहे। आता या संघर्षाला कारणीभूत ठरली आहे मुंब्र्यातील एमआयएमची नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख। जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। मुंब्र्यातील विजयी सभेत केलेल्या या वक्तव्यामुळे सहर शेख वादाच्या भोरात सापडले आहेत। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। सहर शेख यांच्या या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पडली। भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुंब्र्यात धाव घेतली आणि सहर शेख विरोधात कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असतानाच शनिवारी इम्तियाज जलील मुंब्र्यात दाखल झाले आणि मग वादाला नवं वळण लागलं। हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2दा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे। मुंब्रा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहाँ पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहाँ पर आऊंगा और भरे चौराहे के ऊपर बड़ा स्क्रीन लगवाकर उसकी जो ब्लू फिल्म है, मैं है तो वो फिल्म है तो भरे चौराहे के ऊपर दिखाऊंगा। तुम हमको सिखा रहे हो, तुम्हारा खुद का चरित्र क्या है तुम देखिएगा। कैसा हराया सहर शेख यांच्या वक्तव्याला आपला पाठिंबा असल्याचं सांगत इम्तियाज जलील यांनी या वादात आणखी तेल ओतलं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से। सहर शेख यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी बोचरी टीका केली होती। त्यावर बोलताना जलील यांची जीभ घसरली। आता जलील यांच्या या टीकेवर नवनीत राणांनीही जोरदार पलटवार केलाय। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना। छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी। किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं। इस देश के अंदर एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों उसके जहेज में आया था हिंदुस्तान। आप बोलते रहेंगे और हम खामोश रहना, ये अगर आप उम्मीद कर रहे हैं तो हमारी एक बच्ची अभी नई नई राजनीति के अंदर आई है, आप उसको दबा सकते हैं, लेकिन हम उसके साथ पूरी तरीके से खड़े हुए हैं। इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। तुमच्या स्वप्नातही हिरवं
करणं हा पूर्ण होणार नाही. आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही. इम्तियाज जलील लक्षात ठेवा. तर दुसरीकडे भाजपचे मंत्री नितेश राणे आणि इम्तियाज जलील यांच्यात कलगीतुरा रंगलाय. नितेश राणेंच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, तर नितेश राणेंनीही जलीलांवर टीकेचे बाण सोडलेत. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुम्हारे मस्जिदों के अंदर आकर घुसकर तुम्हें मारेंगे. मैं अब मुंब्रा की पुलिस से एक सवाल करने के लिए आया हूं. इसको नोटिस दिए थे आपने? इतिहासाची पुनरावृत्ती अगर ह्याला करायची नसेल, महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अजून काही लोकांना दफन करायचं नसेल, तर त्यांनी आपला थोबाड योग्य वेळी बंद करावं. नाहीतर महाराष्ट्रातला हिंदू समाज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे, परत एकदा ह्याच अशा जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवेल. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. सहर शेख यांच्या विधानावरून त्यांची पाठराखण करण्यासाठी मुंब्र्यात आलेल्या जलील यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. इम्तियाज जलील हा साप आहे. हे निजामाचे पूर्वज आहे. ते यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या संत महंतांचा महाराष्ट्र आहे. समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे. पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे. खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे. इम्तियाज जलील जर वेगळ्या मार्गाने काही म्हणत असाल तर बरोबर नाही. झेंड्याबद्दल काही कोणाच्या कलरबद्दल आक्षेप राहू शकत नाही. पण तुम्ही त्यातून काही सामाजिक विद्रोह तयार करणे, धार्मिक विद्रोह तयार करणे, अजून कुठल्या उद्दिष्टाने बोलले असाल तर महाराष्ट्र सहन करणार. सहर शेख यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागितल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. दरम्यान माफीनामा आपण दिलाच नाही असं स्पष्टीकरण देत सहरने पुन्हा एकदा कैसे हराया म्हणत सत्ताधाऱ्यांनाच डिवचले. एक बार फिर से उन हारे हुए लोगों के लिए ये स्टेटमेंट खास सभी के लिए, कैसे हराया. आता सहर शेख यांच्या विजयामुळे MIMची मुंब्र्यात एंट्री झाली खरी, पण या एंट्रीमुळेच त्यांना वादाला सामोरं जावं लागलं. जलील यांच्या मुंब्रा दौऱ्यानंतर हा वाद आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.